खरं तर आज 8 मार्च सकाळपासून अगदी शुभेच्छांचा वर्षावच होत आहे. जणू असं वाटायला लागलंय माझा जन्म आजच झाला होता की काय, म्हणजे माझा वाढदिवस आज की काय, की येऊन सगळे म्हणतायत की महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मग कुठेतरी प्रश्न पडला की आजच इतकं शुभेच्छांचा वर्षा होतोय, आजच आमच्याबद्दल इतकं प्रेम व्यक्त केलं जातंय, हा 8 मार्च नेमका आहे तरी काय? हा 8 मार्चच का जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो? का फक्त एकच दिवस महिलांच्या स्वातंत्र्यासाठी किंवा महिलांच्या कर्तृत्वाचं गुणगान करण्यासाठी असावा का? किती खंताची बाब आहे ना की वर्षातल्या 365 दिवसांपैकी फक्त एकच दिवस आम्ही महिलांचं कर्तृत्वाबद्दल गुणगान गात असतो. महिलांच्या या त्याच्या दररोजच्या धाकधकीच्या जीवनातून फक्त त्यांना एकच दिवस आम्ही मुक्ततेसाठी देत असतो. खरंच मुक्ततेसाठी देतो का? अगदी महिला दिन मला असं वाटतं की अगदी बैलपोळ्यासारख्या सणासारखं झालंय की काय. जसं शेतकरी बैलपोळ्याच्या दिवशी बैलाला अगदी आंघोळ घालतो, त्याला स्वच्छ धुतो, त्याला खाऊपिऊ घालतो, त्याच्यावरती झूल पांघरतो, त्याला अगदी वाजवत गाजवत साऱ्या गावातून मिरवतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याचा कसलाही विचार न करता अगदी त्याला घाण्याला जुंपतो आणि त्याच्याकडून राबवून घेतो आणि त्याला कष्टाची कामं सुरुवात करतो. कधी? लगेच बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी. तसंच काहीसं स्त्रीचं झालंय, अगदी बैलपोळ्याच्या बैलासारखं. फक्त एकच दिवसापुरतं कौतुक करायचं आणि दुसऱ्या दिवसापासून मात्र पुन्हा तिच्याकडून कामं करून घ्यायची. असंच प्रत्येक स्त्रीचं आयुष्य का? खरं तर कर्तृत्ववान स्त्रियांचं आयुष्य इतकं छोटं नाही हो. प्रत्येक स्त्री ही तिच्या दुसऱ्यांसाठी, असं म्हटलं जातं की पुरुषाचा पगार विचारू नये आणि स्त्रीचं आयुष्य वय विचारू नये. कारण प्रत्येक स्त्री ही स्वतःसाठी जगत नसते, ती जगते दुसऱ्यांसाठी, ती जगते समाजासाठी, ती जगते घरच्यांसाठी, ती जगते मुलासाठी, बाळांसाठी, ती जगते आपल्या घरातल्या एक ना एक व्यक्तीसाठी. ती स्वतःच्या अगदी सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत तिच्या हाताला कळ नसतो. अष्टभुजा अष्टभुजा म्हणून आम्ही देवीची पूजा करतो, पण अष्टभुजा आपल्या घरातच आहे म्हणून आपण आपल्या घरातल्या लक्ष्मीची पूजा मात्र करत नाही. लक्ष्मी पूजनच्या दिवशी आम्ही मातीची लक्ष्मीची मूर्ती घेऊन येतो आणि त्या लक्ष्मीची पूजा करतो आणि दुसरीकडे मात्र त्याच लक्ष्मीला शिव्या घालतो, त्याच लक्ष्मीला उनदुनं बोलतो आणि अवहेलना करतो. खरंच आम्ही या कोणत्या समाजात जगतोय? खरं तर या 21व्या शतकामध्ये खरंच महिला सबला झाल्यात का हा प्रश्नसुद्धा कधी कधी पडायला लागतो. सरकार महिला सबलीकरणाचं काम करतं, महिला सबलीकरणासाठी अनेक कार्यक्रम योजले जातात. एकीकडे स्त्री भ्रूण हत्या म्हणून कार्यक्रम आयोजन केले जातं, स्त्री भ्रूण हत्या रोखली जाते आणि दुसरीकडे त्याच महिलांवरती बलात्कार घडवून आणले जातात. तर अगदी छोट्या स्त्रीपाळापासून तर अगदी म्हाताऱ्या आजीबाईपर्यंत बलात्कारांना स्त्रियांना सामोरं जावं लागतं. मग कुठून आम्ही म्हणतो की महिला सुरक्षित आहेत, महिलांना हक्क मिळालेत? कदाचित मिळालेही असतील, कदाचित स्त्रियांना त्यांचं स्वातंत्र्य मिळालं असेल, हक्क मिळालंही असेल, पण या कायद्याने आणि घराच्या बाहेर त्यांना स्वातंत्र्य मिळालंय, घराच्या बाहेर त्यांना हक्क मिळाले. पण खरंच घरामध्ये स्त्रियांना हक्क मिळालेत का? घरामध्ये स्त्रियांना स्वातंत्र्य मिळालंय का? या पुरुषप्रधान संस्कृतीने आजही स्त्रीला घरामध्ये उंच आवाज करून बोलण्याचं स्वातंत्र्य दिलं नाही. कुठलाही विषय असू द्या, कुठलाही कार्यक्रम असू द्या, कार्यक्रमाचं नियोजन असू द्या, स्त्रीला कधीच प्रथम स्थान दिलं जात नाही आणि तिला तिचे विचार विचारले जात नाही की तुला काय वाटतं. पण मला विचाराल तिला काय वाटतं, तर तिला असं वाटतं की मला फक्त तुमच्यामध्ये मिळवून घ्या आणि तुमच्यासारखं माणूस म्हणून मला जगवा, माणूस म्हणून मला अधिकार द्या. हे फक्त स्त्रीला वाटतं. तिला वाटत नाही की त्यांनी रोज पूजा करावी, पण कधीतरी किमान एकदा तरी तिचं गुणगौरव करावा. पण का आम्ही हे करू शकत नाही आजच्या समाजामध्ये, या 21व्या शतकामध्ये? ही तर खरी खंताची गोष्ट ना. पण आज आमचं काय चुकतंय? आम्ही म्हणतो की सरकारने आमच्यासाठी योजना राबवाव्यात, सरकारने आमच्यासाठी हे करावं, स्त्रियांसाठी खूप काही केलं, पण तरीही स्त्रिया कुठेतरी कमी पडतायत का? तर कारण स्त्रियांचा स्वतःचा स्वाभिमान डगमगतोय. हा समाज आम्हाला स्वाभिमानानं जगू देत नाही. जेव्हा आमच्यातला स्वाभिमान बळावेल ना, जेव्हा आमच्यातला स्वाभिमान हा जागा होईल ना, जेव्हा आमच्यातलं कर्तृत्व आम्हाला सांगेल की ना की नाही तू हे करू शकतेस, भले कितीही उंच डोंगर असू दे, भले कितीही मोठं शिखर असू दे, तू ते सर करू शकतेस, तोपर्यंत कुठलीच स्त्री मला नाही वाटत की खऱ्या अर्थाने जगू शकेल. जोपर्यंत स्त्रिया स्वतःला म्हणत नाही की नाही कुठलंही संकट येऊ दे, मी स्वतः
सामोरं जाणार आणि मी स्वतः संपवणार. आजकाल प्रत्येक मुलीची तक्रार झाली आहे की हे मुलं आम्हाला येऊन त्रास देतात. टवाळखोळ मुलं रस्त्याने आमची टंगलटिवाळी करतात आणि येता जाता आम्हाला त्रास देतात. पण त्या सर्व मुलींना मला सांगावंसं वाटतं की जोपर्यंत तुमच्यातली दुर्गा जागे होत नाही, जोपर्यंत तुमच्यातली कालिका जागे होत नाही, जोपर्यंत तुम्ही झाशीच्या राणीला आठवत नाही जे एकट्या इंग्रजांविरुद्ध लढल्या, मग तुम्ही या टवाळखोर मुलांविरुद्ध लढू शकत नाही का? स्वतःतला स्वाभिमान जागा केला तर मला असं वाटतं की कुठलीच स्त्री येऊन सांगणार नाही की असे मुलं आम्हाला त्रास देत आहेत. प्रत्येक स्त्रीनं जर स्वतः कणखर झालं तर या गोष्टींना स्वतः आळा घालण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच आजचा आमचा समाज स्त्रीच्या यशाच्या मार्गाने, स्त्रीच्या स्वातंत्र्याच्या मार्गाने मार्गक्रमण करेल असं मला वाटतं. स्त्रीबद्दल बोलावं तितकंच कमी आहे आणि एकच स्त्री दुसऱ्या स्त्रीला पुढे जाऊ देत नाही असं म्हटलं तरी आजकाल मला असं वाटतं ज्या महाविद्यालयात आपण शिकतोय अशा महाविद्यालयात ही गोष्ट खरी ती खोटीच असेल असं वाटतं. कारण म्हणतात ना, एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला पुढे जाऊ देत नाही. पण खरंच आमची भाग्याची गोष्ट की आमच्या पाठीमागे आधाराचा हात देणाऱ्या, कर्तृत्वासाठी आम्हाला लढायला सांगणाऱ्या, आमच्या पाठीवरती शापसकीची थाप देणाऱ्या अशा काही महिला आहेत, अशा काही प्राध्यापिका आहेत, अशा काही गुरु आम्हाला मिळाले आहेत की त्या नेहमी आम्हाला सांगतात की तुम्ही नक्की लढा, तुमचं हे ध्येय आहे ना ते ध्येय पूर्ण करण्यासाठी तुम्ही लढत राहा, आम्ही तुमच्या सदैव पाठीशी उभ्या आहोत. अशा महिला असणं खरं तर आमची भाग्याची गोष्ट. आणि खरंच मॅडम मला आज सांगावंच वाटतं की तुम्ही ज्यावेळेस आमच्या आधाराची ही थाप देता त्यावेळेस कुठेतरी आमच्या अंगामध्ये देखील 10 हत्तीचं बळ समावतं आणि आम्हाला वाटतं की नाही, हे शिखर कितीही उंच असू दे, हे ध्येय कितीही मोठं असू दे, या रस्त्यामध्ये कितीही काटे असू दे, कितीही काचा असू दे, तरीही आम्ही त्या काचांवरती, त्या काट्यांवरती चालत जाणार आणि ध्येयाच्या शिखरापर्यंत नक्की पोहोचवणार. हे फक्त झालं ते फक्त आणि फक्त महाविद्यालयातील या कर्तृत्ववान प्राध्यापिकांमुळं. त्यांना मी आजच्या दिवशी खरंच मनापर्यंत धन्यवाद देते. शेवटी जाता जाता स्त्रीबद्दल एवढंच म्हणू इच्छिते, स्त्री म्हणजे जन्मदाती, स्त्री म्हणजे संस्कृती, स्त्री म्हणजे नाविन्याचा वसा, स्त्री म्हणजे घराचे घरपण, स्त्री म्हणजे महान कार्य. अशा या स्त्री शक्तीला माझा मानाचा मुजरा करते आणि हे माझं छोटंसं भाषण इथेच संपवते. आजच्या